नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल? जर या वर्षी तुम्ही 11वी मध्ये ऑनलाईन ऍडमिशन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। सर्वात पहिल्यांदा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात हे मला कमेंट करा आणि त्यासोबतच आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कॅप राउंड 1 आणि 11वे ऍडमिशन संदर्भात सगळी माहिती सांगणार आहे। सो सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात हे टाइप करा, कारण का प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे अपडेट येत असतात आणि नेमकं आम्हालाही लक्षात येईल की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, जेणेकरून त्या जिल्ह्याचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही बनवू। मेजॉरिटी तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या नक्की कमेंट्स करा। आता महत्त्वाचा अपडेट काय आहे सर, आज आपल्याकडे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे। सर्वांनी प्रोव्हिजनल मेरिट नंबर पाहिलेला असेल, जर आतापर्यंत तुम्ही पाहिलेलं नसेल तर कसा पाहायचा आहे, वेबसाईटवर आल्याच्या नंतर होम सर्च कॉलेज आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असा ऑप्शन आहे, तिथे तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकू शकता जो तुम्ही फॉर्म नंबर 1 भरताना तुमच्या जवळ आलेला आहे। तुम्हाला तुमचा मेरिट नंबर कळेल। आता मेरिट नंबर कळल्याच्या नंतर तुम्ही 0 राउंड साठी जर ऍप्लिकेबल असाल अर्थातच कोटा अंतर्गत, तर तुम्ही महाविद्यालयाशी संपर्क करून महाविद्यालयाच्या मदतीने सगळ्या गोष्टी करू शकतात। पण जर तुम्ही कॅप राउंड 1 अंतर्गत प्रवेश करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचं वेळापत्रक आलेलं आहे। नवीन अपडेटेड वेळापत्रक आलेलं आहे। कसं डाउनलोड करायचं आहे बघा, तुम्हाला ऍडमिशन शेड्यूल मध्ये जायचं आहे आणि ऍडमिशन शेड्यूल मध्ये गेल्याच्या नंतर इथं 2 ऍडमिशन शेड्यूल आहेत। एक आहे 0 राउंड साठी जो आज आणि उद्याचा आहे आणि एक आहे कॅप राउंड 1 साठी। आता जो कॅप राउंड 1 आहे तो सुरू होणार आहे 21 तारखेपासून। म्हणजे बघा तुम्हाला काय व्हायचंय तर दोन्ही गोष्टी म्हणजे आज जवळपास आहे 18 तारीख, 18-19 तारखेला तुमच्याकडे कॅप राउंड 1 च्या जागा किंबहुना कॅप राउंड 1 साठी जी फायनल मेरिट लिस्ट येणार आहे ती मेरिट लिस्ट येणार आहे। म्हणजे 20 तारखेपर्यंत तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत ही माहिती होणार नाही, हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेच आहे। मात्र कॅप राउंड 1 चा जो सविस्तर वेळापत्रक आहे, म्हणजे इथून पुढे आपण कॅप राउंड 1 मध्ये ऍडमिशन घ्यायला काय करायचं आहे हे आपण बघणार आहोत। बघा 21 मे ते 22 मे या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला नवीन विद्यार्थ्याची नोंदणी म्हणजे असे विद्यार्थी ज्यांनी आतापर्यंत फॉर्म नंबर 1 भरलेला नाही ते सुद्धा फॉर्म नंबर 1 भरू शकतात। आणि फॉर्म नंबर 1 मध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असतील तर तुम्ही तुमचे बदल करू शकतात। विद्यार्थी पसंती क्रम म्हणजे तुम्ही भाग नंबर 2 भरू शकता। तुम्हाला कोणतं कॉलेज हवा आहे, कोणते विषय हवे आहेत हे सुद्धा तुम्ही इथं नमूद करू शकता। विद्यार्थी किमान एक, बघा कमीत कमी तुम्ही 1 कॉलेज फिल करू शकता आणि जास्तीत जास्त 10 कॉलेज तुम्ही फिल करू शकता। विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रम म्हणजे तुम्ही कोणता पसंतीक्रम लावला आहे त्याच्यानुसार तुम्हाला कॉलेज भेटणार आहे। गुण, तुमचे गुण किती आहेत आणि तुमचं आरक्षण कसं आहे याच्यानुसार तुम्हाला 21 ते 22 मध्ये या प्रक्रिया करायच्या आहेत। कोटा अंतर्गत सुद्धा अगदी त्याच प्रकारे तुम्हाला प्रक्रिया करायची आहे। कोटा अंतर्गत आपण नवीन गोष्टी बघणार आहोत, नवीन व्हिडिओ मध्ये बघणार आहोत, पण मात्र कॅप राउंड मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी पार्टिसिपेट करतात म्हणून आपण कॅप साठी बघणार आहेत। 23 मे ते 26 मे या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमची अलॉटमेंट प्रोसेस होणार आहे। आता अलॉटमेंट कोण करतं तर शासन करतं, इथे तुम्हाला काहीच करायचं नाहीये। मात्र 26 मे ला तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे हे तुम्हाला माहिती होणार आहे। तर वाटप प्रक्रिया कॅप राउंड 1 साठी सुरू होणार आहे। पोर्टलवर फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी प्रदर्शित करणे, कोणाला कोणतं कॉलेज लागलं आहे याची जाहीर करणे यादी, विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये प्रवेशासाठी वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांचा तपशील प्रदर्शित करणे, तुम्हाला तिथे दाखवण्यात येईल की तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं आहे। कनिष्ठ महाविद्यालयांना वाटप केलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रदर्शित करणे, प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाला यादी प्रदर्शित केली जाईल। प्रवेश फेरीसाठी कट ऑफ जे कॅप राउंड 1 चं कट ऑफ आहे ते जाहीर करण्यात येतं आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना SMS पाठवण्यात येतो की तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं आहे। बरोबर आहे, ठीक आहे। आता हे 26 मे ला होणार आहे। त्याच्यानंतर 26 मे ते 28 मे या 2 दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। या 2 दिवसामध्ये काय करायचं आहे तर वाटप केलेलं जे काही कनिष्ठ महाविद्यालय आहे ते तुम्हाला हवा असेल तर प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं असेल, नसेल हवं तर कॅप राउंड 2 साठी पार्टिसिपेट करायचं आहे। इथे एक चूक करता बरेच विद्यार्थी प्रोसीड फॉर ऍडमिशन करतात, ती करायचं नाहीये जर तुम्हाला ऍडमिशन हवं नसेल तर। आणि जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर प्रोसीड फॉर ऍडमिशन केल्याच्या नंतर कागदपत्रे पडताळणीसाठी वाटप केलेल्या महाविद्यालयात उपस्थित राहणं अनिवार्य आहे या 2 दिवसामध्ये।
तुम्हाला त्या 2 दिवसामध्ये कॉलेजला ऍडमिशन राहावंच लागणार आहे, म्हणजे अवेलेबल राहावंच लागणार आहे आणि तिथं जाऊन तुम्ही तुमचे कॉलेजची पुष्टी करू शकता आणि तिथं तुमचा ऍडमिशन कन्फर्म करू शकता. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुम्ही कॉलेजला गेला नाही तर तुमचं ऍडमिशन कन्फर्म होणार नाही आणि ऍडमिशन कॉलेज लागलं म्हणजे ऍडमिशन कन्फर्म झालं असं नाही. तिथं जाऊन तुम्हाला ते ऍडमिशन कन्फर्म करावं लागतं. ही ऑफलाईन प्रोसेस आहे, ती प्रत्येक विद्यार्थ्याने करायलाच पाहिजे. 29 मेला त्या कॉलेजमध्ये कॅप राऊंड 1 नंतर किती जागा रिक्त झाल्या आहेत याची यादी प्रदर्शित होते आणि 30 मेला दुसऱ्या कॅप राऊंड साठी वेळापत्रक जाहीर होतं. असे विद्यार्थी ज्यांना ऍडमिशन भेटलं नाही कॅप राऊंड 1 मध्ये ते कॅप राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. कॅप राऊंड 2 मध्ये नाही भेटलं 3 मध्ये पार्टिसिपेट करतात, 3 मध्ये नाही भेटलं 4 मध्ये पार्टिसिपेट करतात आणि नंतर विद्यार्थिनीसाठी एक वेगळा राऊंड होतो, त्याच्यामध्ये विद्यार्थिनी पार्टिसिपेट करतात आणि त्याच्यानंतर एक ओपन राऊंड असतो, त्याच्यामध्ये कुणीही विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात. तो सगळ्यात शेवटचा असतो, तो कितीही दिवस चालतो. सो हे लक्षात ठेवा, हे आहे कॅप राऊंड 1 चं. सर आता आपली सगळी 11 ची प्रोसेस एकदम सुखरूपपणे चालणार आहे. तुम्हालाही काही अडचण असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की विचारू शकता. काहीही अडचण असेल कमेंट करा, माझ्यासोबत संपर्क करा आणि 11वीला ऍडमिशन घेणारे जे विद्यार्थी आहेत, जर तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेणार असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बॅच आणली आहे, जी बॅच महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त असणारी बॅच आहे. स्वराज बॅच फॉर MH क्लास अँड MSTCT 11वी साठी आणि MSTCT ची ही बॅच आहे. फीस फक्त आहे 1999, म्हणजे 2000 रुपये फीस आहे, जिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. 500 पेक्षा जास्त लाईव्ह क्लासेस, डाऊट क्लिअरिंग सेशन, क्लास नोट्स आणि हे सगळे टॉप फॅकल्टीज तुम्हाला भेटणार आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, पटकन जा एनरोल करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या बॅच मध्ये एनरोल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही संपूर्ण प्रक्रियेची काउन्सिलिंग एकदम पूर्णपणे फ्री घेतो, बाकी विद्यार्थ्यांसाठी नाही. सो लक्षात ठेवा, 2000 रुपये फक्त प्राइस आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा आणि तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, कमेंट्स करा. काही अडचण असेल तर मला नक्की कमेंट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.